पण चला प्रस्ताव आला तर नेतृत्व कुणाचं? म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कायम असेल पूर्ण पक्षावर की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कायम असेल? म्हणूनच जो मी आता प्रश्न विचारला की विलिनीकरणाची चर्चा सुरू करायची असेल तर त्याच्यात नेमकं काय अभिप्रेत हा प्रस्ताव आला पाहिजे. त्या प्रस्तावामध्ये हे सगळे येईलच ना. दादा असतानाची परिस्थिती पूर्णपणाची भिन्न होती. दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. कदाचित त्या चर्चेमध्ये काय चर्चा असेल नसेल मला ज्ञात नाही. कोणतरी सांगणार आहे त्यावेळेला कळेल. त्याच्यावरचं मग काय माहिती असेल तर ती आम्हाला योग्य वेळेला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट मत किंवा भूमिका असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मांडावी लागेल. पण मगाशी मी आपल्या मार्फत जे म्हटलं तेच प्रस्ताव येऊ द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्या बाबी येतीलच. नाही चला प्रस्ताव येईल असं आपण मानूयात. काही दिवसांनी चर्चा होऊ पण शकते. पण आत्ताच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला दोघं पक्षांनी अगदी घड्याळावर म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचेही काही उमेदवार घड्याळावर लढले आणि उघडपणे पूर्ण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोघं राष्ट्रवादींनी एकत्र जायचं अशा स्वरूपाचं चित्र झालं. त्यातून एक मोठं यश पण येताना पाहायला मिळालं. आता कोण कोणाबरोबर कोण नाही हा विषय अलायदा. आपण शक्ती म्हणून राष्ट्रवादीची जर विचार केला, दोघं एकत्र आले तर एक मोठी शक्ती म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही राज्यात एक मोठा पर्याय म्हणून उभा राहू शकता? एक असं आहे की महानगरपालिकेला सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित लढले. अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. त्यातला दुसरा टप्पा म्हणून ज्यावेळेला जो एक व्हिडिओ प्रसिद्ध होतो आहे आणि त्याच्यात विलिनीकरणाची चर्चा झालेली असं जे काय दाखवण्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या बैठकीनंतर बारामतीमध्ये दादांनी पत्रकार परिषद घेतली. मला फोन केला की जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याची चर्चा झाली आणि बहुतेक ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणुका लढण्याची त्या ठिकाणी होकार अर्थ आलेला आहे. तसं जर काय प्रश्न कुठे कुठे उद्भवला तर आपल्या ज्या 12 जिल्ह्यांच्यामध्ये निवडणुका होत्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना त्याची कल्पना द्या असं मला दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. एक बघा की बहुतांश ठिकाणी म्हणजे पुणे सातारा या ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा युती झाली असेल पण स्वतंत्र चिन्ह राहिलं असेल. पण इथं घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढली गेली, त्याला यश मिळालं. पिंपरी चिंचवड किंवा पुणे त्याला चिन्ह वेगळी होती. यश मिळण्यामध्ये थोडासा फरक पडला. अगदी खरं. म्हणजे मी कोणाला कमी लेखत नाही. अगदी. पण मी जे राजकीय निवडणुकीमध्ये निकालाच्या नंतर जे उत्तर आलेलं आहे लोकशाहीच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण करतो आहे. आणि माझ्या म्हणण्याचा हेतू तोच आहे की ठीक आहे ना, तो एक त्या प्रक्रियेतला एक कदाचित भाग असेल. ती प्रक्रिया झाली. त्यातनं आजही काही उमेदवार हे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, त्यांनी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली असेल पण त्यांच्या पदार्थी यश मिळालंच ना. त्याच्यामुळे तो एक जिल्हा परिषदेमध्ये काही तरुण कार्यकर्ते असतील, तरुण भगिनी असतील किंवा ज्येष्ठ सहकारी असतील, त्यांना त्या निवडणुकीतलं यश नक्कीच मिळालं. अगदी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.